सगळे आकडे सातत्यानं येत आहेत आणि बदलत आहेत। एकदा प्रेक्षकांना एकूण नगर परिषद ज्या आहे त्याच्याबद्दलचा सुद्धा आकडा सांगूया। भाजप सध्या 95 जागांवरती पुढे आहे। एकूण 104 जागांवरती शिवसेना 35, राष्ट्रवादी 24, काँग्रेस 7, शिवसेना युबीटी 6 आणि राष्ट्रवादी शरद पवार यांचा पक्ष 8। तर अशी ही कोल्हापूरमध्ये जल्लोष सुरू आहे। जल्लोषाची ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि आता निकाल हाती यायला सुरुवात झालेली आहे। सुरुवातीचे कल होते पण कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा हा जल्लोष सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विशेषतः कागलमध्येच 2 राष्ट्रवादी एकत्र आलेल्या होत्या, कट्टर विरोधक एकत्र आलेले होते आणि हे चित्र दिसतंय। पण एक मुद्दा या सगळ्यामधून असा दिसतोय, आता पुढच्या काळात ही खालची आकडेवारी बघितल्यानंतर तुमचीच जास्त स्पर्धा आहे एकमेकांमध्ये पुढच्या काळात असेल असं? नाही, पुढच्या काळात असेल। आम्ही महायुती म्हणून लढतोय। आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा आम्ही महायुती म्हणून लढायचं ठरवलं। पण ते जर स्वबळावरच यायला लागले प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आता समजा उद्या त्यांचं तर आहे 100% भाजप, तुम्हाला माहिती आहे, तर उद्या ते मित्रांना सोबत ठेवतील कायम असं वाटतं तुम्हाला? बघा, आम्ही आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, अजित पवार साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ठरवलेलं आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही एकत्र लढतोय, महायुती म्हणून लढतोय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा आम्ही महायुती म्हणून लढतोय। तर जिथे जिथे महायुती म्हणून आम्ही लढतोय तर तिथे आम्ही डेफिनेटली एकत्रच लढणार आहोत आणि राजकारणामध्ये पुढे कोण कशा पद्धतीने वागेल याच्यावरच त्यावेळचे निर्णय ठरतात। पण आता सध्या महायुती म्हणून आम्हाला एकत्र राहायचंय। आमची आणि भाजपची महायुती हा फेविकॉलचा जोड आहे, त्याच्यामुळे याच्यात काही बदल होण्याचा काही प्रश्न येत नाही। मला केशवजींना विचारू देत। केशवजी, विचारा। प्रतिशत भाजप हे तुमचं स्वप्न आहे आणि तुम्ही एक स्वप्न धरलं की त्याच्यासाठी 30-30 वर्ष 40 वर्ष काम करता, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण आता तुमचं स्वप्न साकार झाल्यानंतर तुम्हाला बाकीच्यांची गरज पडेल? नाही, मुळात सगळ्यात गोष्ट असली पाहिजे, 100%चे कन्सेप्ट पहिला क्लिअर करून घ्या। अडचण तिथे होती की तुमची आणि आमची 100%च्या कल्पनेमध्ये काय। त्यामुळे आमची 100%ची कल्पना अशी आहे की या देशामधला प्रत्येक समाज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचलं पाहिजे आणि तुमची 100%ची कल्पना म्हणजे 100% भारतीय जनता पार्टीचं सरकार, स्वबळावरचं सरकार। त्यामुळे 100%ची प्रक्रिया आमची कायम चालूच असणार आहे। समाजातला प्रत्येक घटक हा आमच्याशी 100% जोडला गेला पाहिजे, हा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्यामुळे त्यासाठी दिवस रात्र मेहनत करणारे कार्यकर्ते ही आमची मोठी शक्ती आहे। त्या दृष्टीने आम्ही काम करत होतो। त्यामुळे 100% मध्ये आमचा कुठलाही बदल झाला नाही। तुमच्या सोबत राहून हे जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना मदत होतीये म्हणजे सत्तेची, हे तुम्हाला दिसतंय? 2 पार्ट आहेत, राजकीय गणित ही वेगळी आहेत आणि ज्यावेळी आम्ही सोबत घेतो, आम्ही तुम्हाला म्हणजे फक्त महाराष्ट्र नाही, बिहार सुद्धा उदाहरण आहे, तिथे सुद्धा नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालेच ना। त्यामुळे असं नाहीये की भारतीय जनता पार्टी ज्या मित्रपक्षांना सोबत घेतो त्या मित्रपक्षांसोबत पूर्णपणे आम्ही राहतो। इथे म्हणजे इथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे रात्रीतनं जे विरोधास होते त्यांनी महाविकास आघाडी स्थापन केली, तो आमचा प्रयत्न आहे। आम्ही इथे वर्षानुवर्ष आम्ही निवडणूक पूर्व युतीत होतो, निवडणूक नंतर सुद्धा राहू। आमची 100%ची मोहीम ती कायम चालू राहील, त्यामुळे त्यात काही बदल होणार नाही। तर आम्ही प्रयत्न 100% करत राहणारच आहोत, पण याचा अर्थ मित्रांना आम्ही नाव लावतो असं होत नाही। ज्या पद्धतीनं भाजप वाढतीये तर हे महायुतीचं जोखड किती वर्ष ते आपल्या खांद्यावर ठेवतील? भाजपची वाढ ही ऑर्गॅनिक ग्रोथ नाही आहे, नैसर्गिक वाढ नाही आहे ही। आज भाजपकडे सत्ता आहे आणि सत्ता हेच अंतिम आहे, सत्य आहे। अशा अर्थाने ते सगळं राजकारण सुरू असल्यामुळे लोक सत्तेच्या वळचणीला उभं राहण्यासाठी आज धावधाव करतायत। भाजपच्या कार्यालयात आपल्याला उभं राहायला सुद्धा जागा नाही हे माहिती असताना सुद्धा लोक प्रवेश करतायत, हे महत्वाचं आहे। एखाद्या कार्यक्रमात भाजपचे सगळेच लोक आले तर सामान्य माणसालाही जागा राहणार नाही, एवढं ह्या पक्षात आता नेत्यांची गर्दी झालेली आहे, कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे। परंतु आज वेगळं कारण आहे त्याच्यासाठी, ही सगळी जी वाढ आहे ही वाढ भाजपलाही मानवणारी नाही। भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आम्ही पण 1980-85 पासून पाहत आलेलो आहोत, त्यांना हे कितपत रुचत असेल पक्षाची वाढ हे शंका आहे। थोडंसं थांबवतोय, मोठी बातमी समोर येत आहे। संगमनेरमध्ये सध्या थोरात तांबे गट आघाडीवर आहे। संगमनेरचा आपण अपडेट पाहतोय। संगमनेरमध्ये थोरात आणि तांबे गट सध्या आघाडीवर भाजप आघाडीवर असं म्हणायचं